तुला काढायचं मग जे गाणं म्हणाल ना त्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं सगळ्यांनी जे गाणं सांगाल ना त्याला खेळतो तुम्ही ठरवा तुम्ही काय सोबत म्हणायचं सुखाचं ठेव गयाला आणि कसं वाह वाह राम जी जोड़ी के बनाई भैया और भाभी को बधाई हो बधाई 16 रस्मों से बंदी है दिल से दिल की ये वाह वाह राम जी लवकर माइक चेक आहे देवा तुझ्या माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना रे तुझ्यासाठी आले बना आता रे समाधान आपण आता लाल बॉयज जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे टाळ्या कमी नाही वाजल्या पाहिजे जोरात टाळ्या वाजवायचे हात वर करून टाळ्या वाजवायचे सुस्वागत मंडळी तुम्हाला माहितीये का आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर ठिकाण कोणतं रे अर्थातच कोकण तर त्याच कोकणी परंपरेत आज आपण आपल्या अकॅडमीच्या चांगल्यासाठी एक गाणं घालणार आहे आणि जो कोणी वय महाराजा म्हणणार नाही त्याला संध्याकाळी जेवण नाही मिळू दे रे महाराजा 12 गावच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या 12 राख्याच्या 12 गल्लीच्या 12 मतीच्या देवाची ईश्वरा महाराजा गर्ल्स कडून आवाज येत नाहीये गर्ल्सनी पण रिस्पॉन्स द्या बॉईज पुढच्या वर्षी आपल्या अकॅडमीत 5000 मुलं होऊ दे रे महाराजा आपल्या अकॅडमीत
हे बडीशेप आणि ओवा अन्न रगडताना त्यांना Thank you.
हे इंदुरीकर महाराज मधूनच कुठून आले ग? अरे तुला माहित नाही का आपला पुढचा परफॉर्मन्स आपले इंदुरीकर महाराज सादर करणार आहे. तर पुढचा परफॉर्मन्स घेऊन येते समर्थ तुम्ही सेट नाही करू. कार्यक्रमाचं आज नियोजन नव्हतंच, पण काय दिवसात 3 कार्यक्रम असतात आपल्या आज खेळाचं DM सरांनी यांनी पूर्ण आचार्य अकॅडमीने फारच आग्रह केला, त्याच्यामुळे काय जास्त वेळ न घालवता कीर्तनाला सुरुवात सेवेला प्रारंभ. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 आजच्या मुद्द्यावर येऊ. चला 5 मिनिटात 10 मिनिटात तुम्हाला मोकळा करून टाकतो, जास्त काय ताप देत नाही आपण. पहिला मुद्दा, जास्त स्कोप कशाला आहे? आपली फक्त खोटं बोलत नाही. जास्त स्कोप कशाला आहे? डॉक्टर गेला, कोणी उठायचं बोंबलं सोडायचं, महापौर डॉक्टर करा, डॉक्टर होत असते का? डॉक्टर बरोबर डॉक्टर होत असं त्याला मार्ग नको डॉक्टर व्हायला. 42 8 ला घाल येड्या. त्याचा बाप म्हणला प्रयत्न करून बघ. कायला प्रयत्न करतो? मला तो पहिलाच प्रयत्न फेल गेला येड्या. त्याच्या बापाने त्याला डॉक्टर गेला, काय जोरा फटाफट आपल्या कीर्तनाचा फ्रेश बसायचं, फ्रेश फटाफट प्रश्न टाकले उत्तराला पाहिजे ना. त्या बापाने त्याला काय जोरा डॉक्टर गेला, पैशात झालं ते झालं, कायला माणसं नीट होत्या मरायला. त्याच्या बापाने त्याला गेला डॉक्टर, ते टाकलं हॉस्पिटल, आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले त्याचा पहिला दांडका झोपा उभ्याने काय नाहीच. झोपलं गेलं की त्याचे त्यांच्या कानातच असते. छादू ठेवा असं, डोळे वाचून, तोंड वाचून, जीभ बाहेर काढा, श्वास वर मोकळा सोडा, वडा परत सोडा, मोकळा पालते भाव, उद्याने भाव, सरळ भाव. नाही बाबा काय तुझं मला व्यायाम चालला होता काय बावड्या? कशाला माणसं मारा नीट होत्या महाराज. महाराज हा विनोदाचा भाग नाही. आज भांडी घासणाऱ्याची पुढला मेरिटने मार्क दिले, मेडिकल ऍडमिशन घेता आहे ना. बंगल्यावाल्याची पेपरला गेली आलीच नाही, निकालात घेऊन येते काय काय माहिती. आता पेपरला गेली ती गेली, आता डॉक्टरच होणे. महाराज समाजात भगार माणसाकडे पैसे गेले, त्याच्यामुळे चांगल्या माणसाला त्रास झाला. महाराज काय आहे आपल्याकडे? त्याची लंका सोन्याची होती, त्यांनी कधी माच केला नाही. आपल्याकडे काय? आपल्या बोटात 2 अंगठ्या, आख्या पंक्तीत बोट फिरवतो, भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ. महाराज आख्या जगातलं पोलीस खातं न्यायालय फक्त 4 शब्दावर चालू आहे. 4, तू मी, तुझं माझं. आपण बांगला आपल्या बापाला नाही जमलं, आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं आपण तू मी तुझं माझं. ती माझी नाही कोणाची, ती नेहमी सोडून पुढे जाऊ दे, ती कधीच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्या. अरे पागल तू येडे, असे 3 जण म्हणत होते तू चौथाय. 3 जण मेले, तू एकटाच राहिलाय. 3 झाले भूत, तू होशील खाईस. कोण कोणावर प्रेम कराय मोकळं नाही महाराज. प्रेम करायचं गोट्यातल्या गायवर करा, घरातल्या आईवर करा, भारत माझ्यावर जीवन सार्थक. कोणी कोणावर प्रेम कराय मोकळं नाही महाराज, कोणी कोणावर. अहो काहीच्या कुत्र्याला बिस्किट बापाला बाकी नाही.
त्यांचा टॉमी मधल्या शिटाव इकडं तो गाडीत बापृद्ध आश्रमात बावळाट पद्धती आणल्या सगळ्या. सकाळी बोंबलत घेऊन असतो टॉमीला हिटवाय 6 वाजता. भंगार कुठले आणले. आता तो टॉमी चोर आल्यावर झोपतो मला कुठल्या बुखतो. काय करायचं माझा टॉमी पण बावळाट. आणि एक टॉमी ऑफिसला गेला तर त्याची बायको दुसऱ्या टॉमवर गप्पा मारते. त्याला कुठं होतं आपण कोण कोण प्रेम कराय मोकळं नाही महाराज. इथं बसलेल्या कोणत्या पोरेन मला सांगा तुझं हॉटेलचं बिल कधी प्रेशर भरले. अरे भरणारच नाही. हुशार मॉडेल येते. 16 आईस्क्रीमच्या गाडी एकटं खाली. 16 आईस्क्रीमच्या गाडी एकटं खाते तर तू एकच चुकीतोय. ह्याला म्हणलं ना आईस्क्रीम. ह्याला म्हणलं आईस्क्रीम इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळा. भंगार कुठल्या पद्धती घेऊन येतात महाराज. एवढ्या 2-4 वर्षात ही 16 पासनाची पोरं पार भंगार झाली महाराज. एवढंच आहे भंगार 10वीचं. क्वार्टर आणते क्वार्टर असं टाईट पाहते बाबा. मग तुझ्या जण माझे तेवढा फरक कसा. तर बापाने काटाय थांबून घ्यायची का. गुडले पायतास येडे पायतास. मोटरसायकल चालले ते गाडीला लाथ आणतो. कुत्र्याला थांबतो. कुत्र्याला तुझा बापी आलेला होता. बावट पुरीला बघितले की बोकडाचा आवाज काढ कोंबडीचा आवाज काढ. भंगार सगळी पोरं सगळी. 3 बिन बापाच्या आवला फुल बेवडे फुल. संध्याकाळी 12 वाजता मोटरसायकल निघाल्या होत्या. फुल बेवडे बिन बापाच्या आवला ती पिसाळ्याला निवड चालली होती मोटरसायकल. त्यांनी ट्रकवाल्याला हॉर्न दिला हायवेला. त्याची काय चूक होती का. तुमचं म्हणणं आहे त्याची काय चूक होती का. नाही. त्यांनी त्याला हॉर्न दिला. आता तेव्हा आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात असल्यावर त्याच्या भागात कर ना डेअरी. तेव्हा आपल्या भागात होता म्हणून ह्यांनी त्याच्या गचुऱ्याला धरून त्याला खाली ओढलं. तेव्हा काय कमी नव्हतं. तेव्हा टामीच घेऊन उतारला. त्यांनी गुडघ्यातनच काढले ती कमी उतरल्या काय गुडघ्या नाही राहिल्या. बाजार झालाय महाराज. पोरांचं पण काय नाही. पोरींनी लाजा सोडल्या महाराज 4 वर्षात. 12वीला टॉपर पोरगी हे बघा. 12वीला टॉपर पोरगी 99.6 मार्क. क्वालिटी का नाही. आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते. 42%. मग गुड्डी वाचायची काय. गुड्डीची आई गुड्डी वाचायची काय. मग गुड्डीला म्हणलं ना गुड्डी घड्या स्टडी भांडी घास स्टडी. गुड्डीला सेपरेट खोली अभ्यासाला. गेली ना गुड्डी खोलीतच. गेली गुड्डी पळून. तिची आई म्हणली मला अंदाज आलाच होता. तू काय कुंभमेळ्याला गेली काय 4-5 महिने. गुड्डी गेला त्याचा बाप मला गुड्डी गेली. अहो महाराज पोरींनी पार लाजा सोडली. पोरगी राईवरती शाळेचे तेव्हा तास बरं तो कुठं हायवेला येड्या बाबळी खाली. ती पोऱ्याला येड्या बाबळी खाली म्हणते तू माझ्या डोळ्यात पाय. तुझ्या डोळ्यात काय पाहिजे बावळाट बुडाल्या पोरीने वळ. पार महाराज लाजा सोडून दिल्या पोरीने. पोरीला एक नंदी पोरीने 2 वर्ष थांबा. अजून 2-4 वर्ष थांबा. तुमचं शिक्षण होत्या. तुमच्या बाबा पैसे अशा रांगा लागणार आहेत. रांगा यायला पोरगी द्या पोरगी द्या पोरगी द्या. फक्त तुम्ही तवर राहिले पाहिजे. नाही तर रांगा लागायच्या दार तर तुम्ही गावाच्या धबधब्याखाली. वाटाचा बाजार. आता लग्नात 2-4 फाजील पद्धती घेऊन आल्यात माणसं. तेव्हा नवरदेव वाड्या त्याला भाड्याची गाडी. तेव्हा येऊन मध्ये थांबणार. त्याला आता ते बँडवाल्याने गेटच गेलंय. नवीन फॅशन आले सगळ्या. त्याला गेट केलंय. त्याच्या मागे ते 3-4 कुत्रे अर्ध्या खांब्यासाठी लटकेल. आणि तो असं ती त्याचा 35 रुपयाचा चष्मा. 99 आता 99 झालाय. तो आधी 35ला होता. त्याचा तो चष्मा आणि तो असं येणार उभा राहणार. आणि त्याच्या पुढे बँडवाला. टाका बेवडे ते. आणि ती नवरी इकडे लसणाचा वाफा इकडे कांद्याचा वाफा. म्हणजे डोंगळा तिथून दुमडायचं. त्याला म्हणायचं पॉप. आणि तिच्या मागे त्या 2-4 भंगार
लवऱ्या लटकेल मारला पण इथल्या फडीत चमकी भरते. आता नवीन बाग आलाय, अजून इकडे आला नाही माहित नाही, पण मी बघितलं 2-4 ठिकाणी. एवढी बाजू बांधायची, इकडची मोकळीच, ही बांधायची, इकडची मोकळीच. लवरीने असं केलं नवरदेव पडला ना गोड्यावर. गुलाबजाम माहिती का? गोल होते का नाही? गोल टपाटप खायचे, त्याला दात नाही ते मात्र पण गुलाबजाम टपाटप खायचा. लांबवलं गुलाबजाम, गुतलं मात्राच्या नागपुडीन मेलं मात्र. काय पद्धती भाजी पद्धती आणल्या महाराज. 2-3 गुलाबजाम फरक कळतो तुम्हाला? ए बावळ्यांनो, फरक कळतो का? 2-3 गुलाबजाम वेगळं आहे का नाही? आजाराच्या डोक्यात किडा आला त्यांनी ती पण एकत्र केलं. राजा एवढा राणी, राजा एवढा राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन. काय पण आणायचं, काय पण करायचं. पूर्वी माणसं बसून जेवायचे, कोणाच्या डोक्यात किडा आला उभ्याने जेवण चालू केलं आणि ते वरायला आलाय भात, एकाला भातच मिळाला ते ताटलीच घेऊन घरी गेलं. बाजार निवड फार महाराज बाद झाले महाराज. फार पोरांना तुम्हाला एकच सांगतो, प्रेम नाही करा ह्या मताचा मी नाही, पण त्याला क्वालिटी पाहिजे. पोरगी MBBS, पोरगी MD द्या वाजून, पोरगी BTK, पोरगी MTK द्या वाजून, पोरगी ग्रॅज्युएशन, पोरगडी शिबिडायवर परवाड्याची माती काढतो. आणि मी त्याला म्हणते तूच माझी जाण आहे. बावळ्याचा बाजार, प्रेमाला बी क्वालिटी पाहिजे महाराज. पोरांना तुम्हाला एक वाक्य सांगतो, आपलं हृदय इतकं हलकं नाही त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपण इतके नादान नाही, एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं.
किस और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है कभी जो है सुनी वो बात क्या है बता मितवा, धड़कने तुझसे क्या मितवा, ये तुझसे तो ना छुपा।
माझा व सर्व चौदर हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचा सप्रेम नमस्कार. तर मंडळी, आम्ही तुमच्या पुढे सादर करणार आहोत एक आपलातून विनोदी नाटक, ज्या नाटकाचं नाव आहे कोंबडं आरव. करायचं का मग चालू? करायचं का? चला मग. 4 वाजले कोंबडा आरवला. कोण भेटलं? तुला वाटत कोण भेटलं? कोण 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 भेटलं? सगळं वाटत कांबळे सर भेटलं. कांबळे सर काय म्हणती? नमस्कार सर, या नमस्कार. ऍडमिशन घ्यायचं का? जेवण घ्यायचं का? तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हॉस्टेल आणि मेस बघून येऊ शकता. आपलं कसं करायचं?
वाटेत कोण भेटलं कोण भेटलं सगुला वाटत अमोल बाउन्सर भेटले काय म्हणती चल वर्गात बसायचं तिथं थांबायचं नाही अरे आयडी का नाही बघतो तू किती वेळा सांगितलंय बिना आयडीचं कॅम्पस मध्ये फिरत नको जाऊ चला चाल असेल ना वर्गात जाऊन बसायचं आणि रांगेनं जायचं बरं का चल चल आता कसं करायचं कसं कोण भेटलं कोण तुला वाटत शुभम बाउन्सर भेटले शिवबाम बाउन्सरला बघून शिकू काय म्हणती चल बाजाला आता शेवटचं सांगायला लागलोय मी अप्लाय म्हणून सांगतोय नाहीतर सांगणार नाही परत मग डायरेक्ट फोटो आता कसं करायचं असं तुला वाटत देव कधी सर बस वर्गात मला वर्गात पाहिजे कळलं का बोलतोय तू सारखं सारखं का बोलतोय हा विद्यार्थी वारंवार सांगून अभ्यासिकेमध्ये गोंधळ घालत असतो ह्याला वही माग त्याला पेन माग ह्याला बाटली माग काही ना काहीतरी चालूच असते मॅडम याच्यावर योग्य ती कारवाई करा कसं करायचं कोण भेटले सगुला वाटेत सौरव सर भेटले काय म्हणती ए उजा पाण्याची वाटली ते रे चौधरी हॉस्टेलचं आहे ना त्यासारखं पाणी कुठंच नाही त्याशिवाय तहान जात नाही माझी ए इंडियाचे पोरं जेवाय चला आता कसं करायचं
माझ्याकडे जर काय मला सांगायचं नाही 5 मिनिटाला स्टडीला पाहिजे कळलं का सगळ्या गाडीच्या इथे राहलो जरा आता कसं करायचं कसं सकुला वाटत कोण भेटलं तुला वाटत गजानन सर भेटले मग गजानन सरला बघून सकू काय म्हणती 10 वाजून 20 मिनिटं झालं 10 मिनिटात सगळ्यांचे टॅप टेबलवर पाहिजे आणि 11च्या नंतर पोलिसला खाली दिसायचं नाही आता कसं करायचं कसं गेली पाण्याला सकुला वाटत कोण भेटतंय कोण म्हटलं सकू को वाटवे सोमनाथ सर भेटली सकू क्या बोलती इकडे आता कसं करायचं आधी होतो मी शांत म्हणून आता साऱ्यांना माहीत आहे मी कुठं नाही कमी विचारून बघ मार्केटमध्ये आहे रे कोण बॉस मग आहे रे कोण बॉस अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना सकुला वाटत कोण भेटत संदीप सरला बघून सकू काय म्हणते काय रे काय झालं मग चुकली कस काय चुकली किती वेळा दिली तुम्ही टेस्ट मग कस काय चुकली हो यावेळी देतो पुढल्या वेळी देणार नाही लक्षात ठेव आता कसं करायचं कोण भेटलं सकुला वाटे तुषार सर तात्या भेटले मग तुषार सर आणि तात्याला बघून सकू काय म्हणती तात्या चला मग तिला जाऊन येऊ तात्या तर तुम्ही घ्या मुलांना एसी व वायफायचा काय प्रॉब्लेम आला मला सांगा आणि वायफायचा पासवर्ड बदललेला आहे खाली स्टाफ रूम मध्ये जाऊन घ्या
कोण भेटलं? अय्यो कोण आहे? अय्यो राम पाप कृष्ण जगन्नाथ प्रेम कोण भेटलं? सकुला वाटत परांदे सर भेटले. काय म्हणते की हो? अरे मुलांनो मुलांचा काउंट किती झालाय? चला मग उद्या बिर्याणीचं बघू. आता कसं करायचं? सर भेटले. काय म्हणती? अरे हरामखोर नालायकांनो, अभ्यास करायचं कळत नाही का तुम्हाला? आई बाप तिकडे उन्हात कष्ट करतात, तुम्ही ते एसीत बसताय तिकडे नालायकांनो. अतिशय डेडिकेटेड टीम आपल्या आचार्य अकॅडमीमध्ये फायदा करून घ्या ना तिचा. आता कसं करायचं? डान्सर झाला पाहिजे. चार वाजले कोंबडा लवकास कुठेल पाण्याला. चार वाजले कोंबडा लवकास कुठेल पाण्याला. मग सगळं वाटत कोण भेटलं? वच मग कोण म्हणजे कोण? सकुला वाटत संजय दळवी सर भेटले. संजय दळवी सर बघितलं काय म्हणती? मुलांनो, काही शैक्षणिक अडचण असेल तर माझ्याकडे या, नाही झालं तर आपण पुढे बघू. इथं तुझं नाव लिह, खाली पालकांचा नंबर लिह आणि जा. परत काही तक्रार नाही आली पाहिजे. आता कसं करायचं? चार वाजले
4 वाजले कोंबडा रवला सकुल पाण्याला. मग सकुला वाटत कोण भेटलं? कोण 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 कोण? चकुला वाटे अमोल दळवी सर आणि आलोक सर भेटले. काय म्हणते? फीडबॅक फॉर्म 5 मिनिटात जमा करायचा. जर तुम्हाला कुठल्या जर समजत नसेल तर बॅड, समजत असेल तर गुड, एवढंच लिहायचं. बाकीचा बाबा पसारा लिहायची गरज नाही. अगर आपका कोई इशू हो तो बैक साइड पे लिखिए. हॉस्टल पे हो या मेस पे हो तो भी चलेगा. वाजले कोंबडा रवला सकुल पाण्याला. 4 वाजले कोंबडा रवला सकुल पाण्याला. मग सकुला वाटत कोण भेटलं? कोण? सकुला वाटे काटकर सर काय म्हणते? मॅडम त्या 5 मुझे माझ्याकडे काउन्सिलिंग साठी पाठवा. तुम्हाला अभ्यासाबाबत काय प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे या आणि प्लस MCQ ची रिस्क घ्या. आता कसं करायचं? कोण भेटलं? सकुला वाटे तुम्हाला सर भेटलं. काय म्हणते? तुम्हाला डाऊट सेशन साठी कुठली पण फॅकल्टी पाहिजे असेल तर देवकाते सरांना सांगायचं मला फोन कराय, लगेच उपलब्ध करून देतो. आणि ही सगळ्या हॉस्टेलची हिट लिस्ट माझ्याकडे आली आहे. हॉस्टेलला जर दंगा बिंगा केला लगेच घरी, नाही तर चला DM सरांकडे चला. कसं करायचं? कोण भेटलं? कोण कोण भेटलं? तू काय म्हणती? येतोयस कोण? सर 500 पर्यंत येतोय. मारपाडा नाही बुटाने मारली. अरे चालेल नो, मी तुमचा मोठा भाऊ ना. पुढच्या मारील जर मार्क नाही ना वाढले, एकेकाला बुटाने मारील चालेल नो. 2 वर्ष एकच पक्ष, नाही कुणाकडे लक्ष. 2 वर्षानंतर आहेच की त्याकडे लक्ष. आता कसं करायचं? Sonia,
माफी मागतो आणि थांबतो. परफॉर्मन्स घेऊन येत आहे सोहम भोनगिरे, भरत आगम, श्रेयस पवार, राजदीप सावंत, स्वप्नील काळे, शिवतेज पोळ, वरद चौधरी, श्रीसाई जगताप, अभिराज मोरे, श्रीराज राव, कार्तिक सनक.
सब हटा रहे सावगी घर चल अपना चला चल अपना चला चल रहे to share a few words on my experience in this Acharya Academy from the day of my entry on the 9th April from till at this moment. In this academy there are many things like teachers, food and etc. And also environment is good. In this academy there are many teachers who teaches me like Tejaswari ma'am teach me biology. There are many teachers who teach me like Tejaswari ma'am teach me biology, Shivam sir teach me chemistry, and last but not least, Parvi sir teach me physics. These all three teachers are good at teaching and their behavior is also good. These all three teachers are my best friends. In hostel there are many caretakers who take care and help us to resolve all the problems faced by us. At last, I want to thank you to my teachers, friends for helping me and taking care of me. And mostly, I want to thank you to DM sir who gave me this opportunity to speak in front of you, all the teachers and my dear friends. Thank you.
जाऊया जीनू जरा खुशियाँ चूमलो यारो जरा मर जाऊया जीनू जरा खुशियाँ चूमलो यारो जरा मर जाऊया जीनू जरा वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आई अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव